शेतकऱ्यांची कर्जमाफी अखेर मंजूर झाली. कर्जमाफी समितीचा अहवाल सरकारकडे सादर. पण ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या कर्जमाफीच्या समितीचा अंतिम अहवाल आता मुख्यमंत्र्यांकडे जमा झाला. त्या अहवालामध्ये तब्बल 70 लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत. काल रात्री कॅबिनेटची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कर्जमाफीचा हा अंतिम अहवाल पाहण्यात आला आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. जर ही एक चूक तुम्ही केली तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. आता समितीचा अहवाल तयार झालाय, समितीचा अहवाल सबमिट झालाय. आता बँकेचे जे कर्मचारी आहे, बँकेचे अधिकारी आहे, जे शेतकऱ्यांना आता त्यांच्या घरी येऊन प्रश्न विचारणार आहे. आता बँकेमार्फत प्रश्न विचारणं सुरू झालेलं आहे. आता जे शेतकरी ही चूक करतील ते आता कर्जमाफीपासून वंचित राहणार. स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाची गोष्ट शेतकऱ्याला करायला सांगितली आहे. जे शेतकरी लवकरात लवकर ही गोष्ट करतील, जी बँकेच्या संदर्भातली आहे, ती जर केली तरच तुम्हाला कर्जमाफी मिळेल. अन्यथा या एका चुकीमुळे तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहाल. सध्या सरकारच्या सूचनेनुसार बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यावर असलेल्या शेती कर्जाच्या संदर्भात माहिती गोळा करणं सुरू झालेलं आहे. काल झालेल्या बैठकीनुसार बँका आता प्रत्येक शेतकऱ्याची माहिती गोळा करत आहेत. आता ही माहिती गोळा करत असताना जर शेतकऱ्यांनी हे काम अर्जंटमध्ये केलं नाही, जर ही एक चूक केली तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची कर्जमाफी तुम्हाला होणार नाही. तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता. मग तुम्ही आता नेमकं काय काळजी घ्यायची आहे? तुम्हाला जर कर्जमाफी मिळवायची असेल तर कोणती चूक तुम्ही टाळायची आहे, कोणतं काम तुम्ही लवकरात लवकर करायचं आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहोत. पहा, जर तुम्हाला कर्जमाफीची गरज असेल, जर तुमचं कर्जमाफ तुम्हाला होऊ द्यायचं असेल तर लक्षपूर्वक ही माहिती ऐका. कारण की आता एक जरी चूक केली तर तुमचं कर्ज हे माफ होणार नाही, अशी स्पष्ट सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. पहा, शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं त्यानंतर सरकारनं तारीख दिली. तारीख आहे 30 जून. 30 जूनच्या आत कर्जमाफी करणार. आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे खोटं वाटत होतं, पण माननीय उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः ग्वाही दिली की येणाऱ्या बजेटमध्ये आम्ही कर्जमाफीची तरतूद करतोय. आणि सध्या राज्याचे जे कृषी मंत्री आहे ते देखील आता बऱ्याच वेळा सांगत आहे की 30 जूनच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार म्हणजे होणार. खरं तर हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं यश म्हणावं लागेल. पण आता जी समिती स्थापन करायला सांगितली होती ती समिती स्थापन झाली. समितीचा अहवाल देखील अंतिम टप्प्यातला आता सरकारकडे जमा झालाय आणि या अहवालानंतर आता बँकांना सरकारने आदेश दिले. बँका आता ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहे, ज्यांचं शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज काढले किंवा इतरही कोणत्या बँकेतून कर्ज काढले, तर आता सगळ्या माहितीची जुळाजुळ करायला आता सुरुवात केली आहे. आता बँकांना शेवटचा आदेश दिलाय. शेवटच्या टप्प्यातलं काम राहिलंय. प्रत्येक शेतकऱ्याची आता बँकांद्वारे तपासणी होणार आहे आणि याच तपासणीमध्ये असंख्य शेतकरी अटकणार आहे. त्यामुळे 70 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी कदाचित वंचित राहू शकते. आता पहा, जी समिती नेमली गेली होती त्या समितीला अहवाल सादर करायला सांगितला होता. मग त्या समितीने नेमकं काय सादर केले? या समितीच्या अहवालात असं काय सापडले की ज्यामुळे 70 लाख शेतकरी आता अपात्र होण्याच्या मार्गावर आहे? कोणती ती चूक करू नका असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. पहा, कर्जमाफीच्या संदर्भातला हा अतिशय माहितीनं भरलेला व्हिडिओ आहे. जर तुम्हाला कर्जमाफी पाहिजे असेल तर हा व्हिडिओचा एकही क्षण स्किप करू नका, कारण की एक चूक तुमच्या लाखो रुपयाचं नुकसान करू शकतं. तर समिती जी स्थापन करण्यात आली होती, सरकारने बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये समिती स्थापन करण्यात आली. समिती स्थापन करत असताना जे माननीय मुख्यमंत्र्यांचे जे आर्थिक सल्लागार आहेत प्रवीण परदेशी, तर त्यांच्या माध्यमातून ही समितीचे ते प्रमुख आहेत आणि त्या समितीचा जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट सादर करणं आता चालू आहे. तर सादर करत असताना या रिपोर्टमध्ये काय महत्त्वाच्या बाबी आल्या ते एकदा आपण लक्षात घेऊ आणि त्यानंतर बँकाच्या माध्यमातून कशी तपासणी होणार आहे, बँक शेतकऱ्यांना नेमकं काय विचारणार आहेत, कसे काय, कोणती ती चूक तुम्ही करायची नाहीये. खरं तर ही बँक खात्याच्या बाबतीतली चूक आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात आधी समितीने कशा पद्धतीने अहवाल सादर केलाय पहा, हे देखील फार महत्त्वाचं आहे. कारण की समितीच्या अहवालामध्ये देखील 30 लाख शेतकरी बाद झाले आहेत. तर समितीला सांगितलं होतं की थकीत शेतकऱ्यांची संख्या किती आहे. आता काय केलं समितीने, प्रत्येक जिल्हा वाईज याद्या काढल्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक बँकानुसार किती किती शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे त्यांची संख्या तयार केली. दुसरं, कर्ज किती वर्षापासून थकीत आहे. आता काही शेतकऱ्यांचं 2024चं आहे, काहींचं 23चं, काहींचं 22चं आहे. तर किती वर्षापासून कर्ज थकीत आहे त्याची दुसरी यादी काढली. आणि तिसरी महत्त्वाची यादी जी काढण्यात आली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि याच यादीमध्ये असंख्य चुका सापडल्या आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यातच 30 लाख शेतकरी बाहेर गेले. तर त्यांनी काय केलं, कर्जाचा आकडा किती असणार आहे, टोटल कर्ज किती माफ करावं लागणार हा एक आकडा काढावा लागला. आणि पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
कोणत्या कोणत्या प्रकारचं कर्ज आहे, शेतकरी रेग्युलर किती आहे, रेग्युलर म्हणजे नियमित भरणारे शेतकरी किती आहे. तर अशा प्रकारचे 4 ते 5 मुद्दे या अहवालामध्ये त्या ठिकाणी देण्यात आले आहे. आता हा जो सगळा संपूर्ण अहवाल आहे, प्रवीण परदेशी हे जे माननीय मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार आहे, तेच या समितीचे प्रमुख देखील आहेत. तर हे देखील आता कर्जमाफीच्या याच्यामधून या समितीच्या माध्यमातून हा रिपोर्ट देण्यात आला. आता रिपोर्टमध्ये काय आहे तुम्हाला समजलं, पण आता ही जी कर्जमाफी आहे ही प्रचंड अटी शर्तीची आहे. म्हणजे ही सरसकट होणार नाही, हे 100% फिक्स झालं आहे. यामध्ये जे पात्र शेतकरी आहे, ज्यांना खरंच गरज आहे, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, असं त्या रिपोर्टमध्ये देखील देण्यात आलं आहे. आता सरकार देखील प्रयत्नशील असं आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्याला लाभ मिळावा, पण आता त्या ठिकाणी अपात्र शेतकरी लाभ घेत होते, म्हणून ही पडताळणी करण्यात आली. पण आता जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून थकीत आणि चालू कर्जदार यांच्यासाठी त्या ठिकाणी कागदपत्र मागवण्यात आले, ज्यामध्ये 7/12 उतारा असेल, त्याचबरोबर आधार कार्ड, त्यानंतर 8अ दाखला असेल, खाते क्रमांक, मोबाईल नंबर, आधार लिंक केलेला मोबाईल नंबर आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट ज्याच्यामुळे 90% शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होईल ते म्हणजे फार्मर ID कार्ड. तर या फार्मर ID कार्डमुळे तुमचं कर्ज माफ होणं कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्ही ते तातडीनं काढून घ्या. तुम्ही नुसतं अर्ज करून शांत बसले असाल तर ते अजिबात चालणार नाही. फार्मर ID कार्डचा तुमचा जो VK नंबर आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता पहा, या संदर्भातली माहिती जी आहे की बँकांना जमा करायला सांगितले. पहा, सरकारच्या माध्यमातून बँकर समिती म्हणजे एक संपूर्ण बँकांची एक समिती असते. त्या बँकर समितीला सरकारने एक नोटीस दिली आणि त्या नोटीसमध्ये सांगितले की बँकेच्या लेवलवर एक अधिकारी नियुक्त करा, एक असा माणूस नियुक्त करा आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाच्या संदर्भातली सगळी माहिती आम्हाला पाठवा. मग आता ही सगळी माहिती कशा पद्धतीने पाठवायची? बा, आता प्रत्येक बँकेला राज्य सरकारचं पत्र गेलंय. आता ते पत्र गेलं याचा अर्थ काय की बँक काय करणार, प्रत्येक शेतकऱ्याची कर्जाची जी हिस्ट्री आहे, कर्जाचा इतिहास म्हणजे कर्ज कसं पद्धतीनं भरलं, कधी काढलं होतं, कुठं हप्त्यामध्ये गॅप पडला का, किती रुपयांचं कर्ज होतं, हे सगळ्या गोष्टी चेक केल्या जाणार. आणि राज्यस्तरीय बँकर समितीकडून 31,000 कोटी रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांकडे थकीत असल्याची माहिती देखील देण्यात आली. आता 15 दिवसापूर्वी बँकर समितीला पत्र गेलं होतं, बँकर समितीने काम चालू केलं आणि 31,000 कोटी रुपयांचं कर्ज थकीत असल्याची माहिती त्या ठिकाणी सरकारला देण्यात आली. पण आता लक्षात घ्या, चालू वर्षाचं कर्ज याच्यात गृहीत धरण्यात आलेलं नाही. पण हा 24-25 जे कर्ज आहे म्हणजे 25-26 मार्च 2025 पासून तर एप्रिल म्हणजे साधारणपणे आर्थिक वर्ष 25-26चं कर्ज याच्यामध्ये धरण्यात आलेलं आहे. ते आता ज्यावेळेस पुढचा 31 मार्च संपेल त्यावेळेस ते पकडण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता कोणती चूक करायची नाहीये की जे नियमित कर्ज भरत आहे त्यांची कर्जमाफी होणार नाही, अशी सूत्रांकडून माहिती आलेली आहे. जे लोक नियमित कर्ज भरतायत त्यांची कर्जमाफी होणार नाही, त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं विशेष अनुदान दिलं जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बँक जे आहे ते तुम्हाला कदाचित असं म्हणू शकतात, तुमचं जे राहिलेलं कर्ज आहे ते कदाचित तुम्हाला म्हणू शकता की तुम्ही एखाद दुसरा हप्ता भरा, जेणेकरून ते तुम्हाला रेग्युलरमध्ये दाखवू शकतात आणि तुमची कर्जमाफी कदाचित जाऊ शकते. बँकवाले तुम्हाला विचारू शकतात की तुम्ही काय करा, OTS करा, म्हणजे वन टाइम सेटलमेंट, म्हणजे डायरेक्ट उदाहरणार्थ तुमचं 10 लाखाचं कर्ज आहे, ते म्हणतील एक काम करा 7 लाख द्या आणि आपण सगळं कर्ज फायनल करू. तर असं करू नका, अशी माहिती देण्यात आली. कारण की मग त्यामुळे तुम्ही तोट्यात जाऊ शकता आणि तुम्ही रेग्युलर किंवा तुम्ही नियमित कर्ज भरणारे असं त्या ठिकाणी गृहीत धरलं जाऊ शकतं आणि तुमची कर्जमाफी रद्द होऊ शकते. त्यामुळे कदाचित तुम्ही जोपर्यंत सरकारकडून काही महत्त्वाची माहिती येत नाही तोपर्यंत कर्ज भरू नका, अशी देखील काही शेतकरी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. आता त्याच्यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती देखील यावेळेस तपासणी होणार आहे. म्हणजे खरंच शेतकऱ्याला गरज आहे का, हा खरंच यांनी शेतीसाठीच कर्ज काढलं होतं का हा प्रचंड मोठा गडगंज संपत्तीवाला शेतकरी, तर हेही त्या ठिकाणी चेक होणार. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. मग त्यामुळे तुमचं जर थकलेलं कर्ज असेल आणि तुम्ही जर ते भरायला गेले तर तुम्ही कदाचित नियमितमध्ये येऊ शकता, तर अशी शंका त्या ठिकाणी निर्माण होत आहे. तर तुमचं यावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. तुमचं कर्ज कोणत्या बँकेमध्ये थकीत आहे, तुमच्या कर्जाची स्थिती काय आहे तीही कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.